मित्रांनो नमस्कार, मी कल्पेश शशिकांत सोनार, तुमचा मित्र, तुमचा भाऊ. सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? चांगलेच असाल, त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर्य असो. मित्रांनो 15 दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवू शकलो. एक कामात होतो, वेगळ्या कामात होतो. पण आज जो व्हिडिओ मी आज जी कविता बनवली आहे तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या मनाची आहे. तुम्हाला माहिती आहे जून महिना आला तर जून महिना आला तर दोन गोष्टी घेऊन येतो. एक तर पाऊस घेऊन येतो आणि दुसरं प्रेम घेऊन येतो. पावसाच्या सरीमध्ये, पावसाच्या वातावरणात आपलं प्रेम होत असतं. आपली आवडती व्यक्ती असते, आपण ज्या व्यक्तीला पाहत असतो, जिच्यावर प्रेम आपण करत असतो, तिला प्रेमाचा सांगत कसं असतो त्याच्यावर ही कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे पहिल्या पावसात तू आणि मी. तर कवितेला मी सुरुवात करतो. पहिल्या पहिल्या पावसाच्या सरामध्ये तुझ्या मनात मी येतो. बराबर पावसात वीज पडलेल्या माझ्या मनात छत्रीच्या ओढ्याखाली तुझ्याशी बोलत असतो. भिजल्यावर तुझं दिसणं मान्सूनच्या वातावरणात थंडगार पाण्याची जलपरी मासा तू माझ्या मनाच्या जाळीत अडकली तू. पावसाच्या पाण्यात मूर्त माझं मन तुझ्यात भरलेल्या चहाचा कप आणि तुझा होठ लावावा होटास. भिजल्यावर थरथर अंगाचं कापर तू माझ्या डोक्याचं छप्पर. पावसाच्या तळ्यात खाली तुझा गळा इंद्रधनुष्याचा रंग काढून माळू तुझ्या गळ्यात. पावसाच्या एक एक थेंबामध्ये तुझा स्पर्श मला होतो. पावसाच्या एक एक थेंबामध्ये तुझा स्पर्श मला होतो. स्पर्श झालेल्या माझ्या मनाला, हिरवळ झाडांना, त्या झाडांच्या पानांना तुझं रूप दिसतं. पावसाच्या भरलेल्या डबक्यांना तुझ्या मनाची होडी बनव. पावसाच्या भरलेल्या डबक्यांना तुझ्या मनाची होडी बनव. माझ्या खाली प्रेमाच्या ढगांनी तुझ्या मायाने भर. होऊ दे प्रेमाचा पाऊस. प्रेमात मी दुष्काळ सहन केला. पुष्कळ काळ तू नाही. पावसाच्या सुंदर कलीमध्ये तुझ्या मनात माझं फूल उगू दे. पावसाच्या सुंदर कलीमध्ये तुझ्या मनात माझं फूल उगू दे. पावसाच्या वातावरणात माझं मन तिच्यात भिजतं. पावसाच्या वातावरणात माझं मन तिच्यात भिजतं हो. तिच्या मनासंगती माझे कपडेही ओले होतात हो. मनाला कसं तरी मी सावरून घेतो, पण कपड्यांना वाळता येत नाही हो. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आपण पावसाच्या ह्याच्यात आपलं प्रेम होत असतं आणि पावसामध्ये एक प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो की आपले जे कपडे असतात ते सुकत नसतात. तर त्याच्यावर पण ही थोडंसं लाजची लाईन टाकली हसण्यासाठी. तर मित्रांनो, ही कविता आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना पाठवा, जे लोक अशा पावसामध्ये एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतात, बाहेर जात असतात आणि तिला प्रेमाचा इजहार करत असतात, सांगत असतात. आणि ऑलमोस्ट आपल्याकडे जून गेलेला आहे मित्रांनो, पाऊस नाहीये. जुलैचे 15 तारखेनंतर थोडा आता पाऊस पडला. आमच्या मुंबईला रेड अलर्ट दिलाय, तुमच्या एरियामध्ये पण दिला असेल. पण मी त्या देवाला प्रार्थना करतो की खूप भरपूर पाऊस पडू दे. भलं आम्ही वाहून गेलो तरी चालेल, पण पाऊस पडू दे आणि अशा प्रेमात आम्ही डुबू दे. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करा. आवडली तर शेअर करा, हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी अशा कविता, सुंदर सुंदर कविता, वेगवेगळ्या कविता लिहिण्यासाठी मला तुम्ही सबस्क्राईबच्या माध्यमातून प्रोत्साहन करा. थँक्यू सो मच.